लहानपणी सगळ्यात पहिल्यांदा माहीत होणारा अधिकारी म्हणजे PSI. त्यावेळी उराशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या तरुणाईला सलाम. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? नक्कीच आपण मजेत असाल. आपला हा व्हिडिओ महाराष्ट्रातील त्या तमाम तरुणाईला समर्पित आहे जे पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच PSI बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून आहे. या व्हिडिओमध्ये MPSCpedia PSI पद मिळविण्यासाठी आपल्या मनात पडणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर इतर काहीही शोधण्याची गरज पडेल असं MPSCpediaला वाटत नाही. PSI पदासाठीची पात्रता, परीक्षा, अभ्यासक्रम, शारीरिक चाचणी, मुलाखत आणि ट्रेनिंग या सर्व घटकांची परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न MPSCpediaने केला आहे. चला तर मग सुरू करूया. मी PSI होणारच. PSI व्हायचं म्हटलं की पहिला प्रश्न पडतो तो म्हणजे आपली निवड कोण करणार, म्हणजे यासाठी परीक्षा कोण घेणार. तर PSI पदासाठी परीक्षा घेणारा आयोग आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. याद्वारे परीक्षा अरेंज केल्या जातात. आयोग आपल्या जाहिराती www.mpsc.gov.in या त्यांच्या वेबसाईटवरती जाहीर करतात. 2020ची जाहिरात 28 फेब्रुवारी 2020 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. साधारणतः याच कालखंडामध्ये सर्व जाहिराती आपल्याला प्रकाशित झालेल्या दिसतात. यानंतर PSI पदासाठी आवश्यक असणारी पात्रता कोणती? आयोगाने जाहीर केलेल्या पात्रतेनुसार भारतीय नागरिकत्व असणे ही पहिली पात्रता आहे. क्रमांक 2 मध्ये वयोमर्यादा येते. यामध्ये किमान वयाची अट दिलेली आहे पहिल्यांदा की 19 वर्ष, किमान 19 वर्ष पूर्ण हवीत PSI पदासाठी. आणि कमाल वयाची अट मात्र प्रवर्गानुसार कॅटेगरी वाईज बदलते. ही कमाल वयाची पात्रता अमागास म्हणजेच खुला ओपन प्रवर्गासाठी 31 वर्ष आहे, तर मागासवर्गीय आणि अनाथ यांच्यासाठी 34 वर्ष कमाल इतकी आहे. तसेच प्रावीण्यप्राप्त खेळाडू यात अमागास आणि मागासवर्गीय दोन्हींसाठी कमाल वय अट आहे 36 वर्षे, तर माजी सैनिक, आणीबाणी व अल्पसेवा राजदिष्ट अधिकारी यामधील अमागास आणि मागास अधिकाऱ्यांसाठी ही कमाल वयाची अट 36 वर्ष एवढीच आहे. PSI पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय आहे ते पाहू. आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाची अट की आपल्याकडे पदवी हवी. कोणत्याही सांविधिक विद्यापीठाची आपल्याकडे पदवी असणं आवश्यक आहे. तसेच जे विद्यार्थी पदवीच्या फायनल इयरमध्ये आहेत ते विद्यार्थीसुद्धा ही पूर्वपरीक्षा देऊ शकतात. तसेच मुख्य परीक्षा होण्या अगोदर जर त्यांचा अंतिम निकाल त्यांच्या हातामध्ये असेल तरीसुद्धा ते या पदासाठी किंवा मुख्य परीक्षा देण्यासाठी पात्र ठरू शकतात. अंतर्वासिता म्हणजेच इंटर्नशिप किंवा कार्यशाळेतील कामाचा अनुभव आवश्यक असलेल्या पदवीधारकाने अशी इंटर्नशिप ही मुख्य परीक्षेच्या अगोदरच पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. आणि यानंतरची अतिशय महत्त्वाची अट आहे मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. त्याबाबत आपल्याकडे जे 10वीचं सर्टिफिकेट असतं किंवा 12वीचं सर्टिफिकेट असतं त्यावरती मराठी भाषेचं ज्ञान असलेलं आपल्याकडे तो पुरावा असतो. पोलीस उपनिरीक्षक पदासाठी शारीरिक पात्रता. पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी वेगवेगळ्या शारीरिक पात्रता आहेत. पुरुषांसाठी उंची किमान 165 सेंटीमीटर अनवाणी म्हणजे पायामध्ये चप्पल किंवा शूज न घालता. तसेच छाती न फुगवून 79 सेंटीमीटर मोजली गेली पाहिजे. तर 79 नंतरच्या पुढे आपण जर फुगवली छाती तर ती 5 सेंटीमीटर फुगली पाहिजे. ती किमान असली पाहिजे. ती जास्त फुगली तरी कोणताही अडचण नसते, परंतु 5 सेंटीमीटरपेक्षा कमी फुगल्यानंतर मात्र आपण त्यासाठी अपात्र ठरू. त्यामुळे आपले शारीरिक मोजमाप हे आत्ताच कन्फर्म करून घ्या. अदरवाईज आपण पूर्ण प्रोसिजरमधून मुलाखतीपर्यंत किंवा शारीरिक चाचणीपर्यंत जाऊन तिथून परत येणं हे कधीही परवडण्यासारखं नसतं. यानंतर महिलांसाठी शारीरिक पात्रतेमध्ये केवळ उंची हा निकष दिलेला आहे. त्यांची किमान उंची अनवाणी 157 सेंटीमीटर असायला हवी. त्यामुळे तुम्ही शारीरिक मोजमाप अगोदरच पाहणं अतिशय महत्त्वाची बाब आहे. हे सगळ्यांनी नोंद करून घ्या, कारण की शारीरिक पात्रता धारण न करणारे व्यक्ती जर या प्रोसिजरमधून जात असतील तर
खूप मोठा पश्चाताप सगळ्यात शेवटच्या टप्प्यावरती करावा लागेल. या सर्व शैक्षणिक, शारीरिक आणि इतर पात्रता पूर्ण करणारा व्यक्ती PSI पदासाठी पात्र ठरतो, त्याला परीक्षा देता येते. एवढ्या सगळ्या पात्रता आणि परीक्षा कोण घेणार या 2 घटकानंतर आपल्याला आपण कोणती परीक्षा देणार किंवा MPSC PSI पदासाठी कोणती परीक्षा घेणार याबाबत माहिती घ्यायची. तर PSI पदासाठी स्पेशल PSI या नावाने परीक्षा घेतली जात नाही. या परीक्षेचं नाव असतं महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब कंसात अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा. या दरम्यान आपण यापूर्वी पाहिलेली 2 पदे राज्य कर निरीक्षक आणि सहाय्यक कक्ष अधिकारी यासोबतच पोलीस उपनिरीक्षक या तिन्ही पदांसाठी एकच संयुक्त पूर्व परीक्षा घेतली जाते. तर ही परीक्षा कशी असते? तर प्रश्नपत्रिकेची संख्या 1 म्हणजे एकच पेपर घेतला जातो. या पेपरला नाव असतं सामान्य क्षमता चाचणी. ही एक चाळणी परीक्षा असते. एकूण खूप जास्त लोक परीक्षा घेतात. तर सिरियस परीक्षा देणाऱ्या व्यक्तींना निवडण्यासाठी, मुख्य परीक्षा देण्यासाठी पात्र व्यक्तींना त्या माध्यमातून निवडलं जातं. ही परीक्षा 100 गुणांची आणि 100 प्रश्नांची असते. या परीक्षेचं माध्यम मराठी आणि इंग्रजी दोन्ही असतं. आपल्याला सोपं जावं यासाठी मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांचा वापर केला जातो. तसेच हे 100 प्रश्न आपल्याला 1 तासात सोडवायचे असतात आणि हे वस्तुनिष्ठ प्रकारचे किंवा ऑब्जेक्टिव्ह टाईपचे प्रश्न असतात. ही 100 मार्कांची परीक्षा कोणत्या अभ्यासक्रमावर आधारित असते हे आपल्याला पाहायचं आहे. या सामान्य क्षमता चाचणी परीक्षेमध्ये एकूण 7 विषयांचा अभ्यास करावा लागतो. क्रमांक 1 चालू घडामोडी, क्रमांक 2 नागरिकशास्त्र, यामध्ये भारतीय घटना, भारतीय राज्य व्यवस्थापन इत्यादींचा समावेश होतो. क्रमांक 3 इतिहास आणि क्रमांक 4 भूगोल. इतिहासामध्ये आधुनिक भारताचा आणि विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास अभ्यासायचा आहे. तर भूगोलामध्ये महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादींचा यामध्ये समावेश होतो. क्रमांक 5 आहे अर्थव्यवस्था. यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था आणि शासकीय अर्थव्यवस्था यांचा अभ्यास करायचा आहे. तर क्रमांक 6 आहे सामान्य विज्ञान. यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र यांचा समावेश. तसेच शेवटचं आणि सगळ्यात 7 क्रमांकाचं आहे बुद्धिमत्ता आणि गणित. या 7 विषयांचा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे. आपल्या पूर्व परीक्षेतील कष्टाला जर फळ आलं तर आपण मुख्य परीक्षा देण्यासाठी पात्र ठरतो. एका पदासाठी 12 याप्रमाणे उमेदवारांची निवड होते. म्हणजे आपण 12 व्यक्ती एका पदासाठी स्पर्धा करत असू. मुख्य परीक्षेमध्ये एकूण 2 पेपर असतात. प्रत्येक पेपर 200 गुणांचा, असे एकूण 400 गुण या परीक्षेचे असतात. पेपर क्रमांक 1 मध्ये मराठी, इंग्रजी आणि सामान्य ज्ञान यांचा समावेश होतो. यातील गुणांचं विभाजन मराठीसाठी 100, इंग्रजीसाठी 60 तर सामान्य ज्ञानासाठी 40 असे आहे. यामध्ये एकूण 100 प्रश्न विचारले जातात. मराठीचे 50, इंग्रजीचे 30 तर सामान्य ज्ञानचे 20. यासाठी 1 तास एवढा कालावधी देण्यात आलेला आहे. पेपर क्रमांक 2 मध्ये या पेपरचं नाव दिलेलं आहे सामान्य क्षमता चाचणी व पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान. म्हणजे PSI पदासाठी त्या कर्तव्यासाठी आवश्यक असलेलं ज्ञान या पेपरमध्ये असतं. हा पेपरही 200 गुणांचा आहे आणि यातील प्रश्न असतील 100 आणि कालावधी, या पेपरला दिलेला कालावधी 1 तास असेल आणि या पेपरचं माध्यम मराठी आणि इंग्रजी असेल. या दोन्ही पेपरपैकी पेपर क्रमांक याचा अभ्यासक्रम आपण विस्तृत पद्धतीने पाहू. मराठी पेपर क्रमांक 1 यातील मराठी विषयामध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग, तसेच उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे. तसेच इंग्रजीमध्ये कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस अँड देअर मीनिंग अँड कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेजेस. तर सामान्य ज्ञान या घटकामध्ये चालू घडामोडी, माहितीचा अधिकार 2005, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015,
तसेच संगणक व माहिती तंत्रज्ञान यामध्ये अनेक उपघटकांचाही समावेश होतो. ही झाली पेपर क्रमांक 1ची माहिती. पेपर क्रमांक 2मध्ये कशा कशाचा समावेश होतो याबाबत आता माहिती पाहू. पेपर क्रमांक 2मध्ये एकूण 9 मुद्दे आहेत. क्रमांक 1 बुद्धिमत्ता चाचणी, क्रमांक 2 महाराष्ट्राचा भूगोल. यामध्ये महाराष्ट्राच्या जे विशेषत्वानं महाराष्ट्राचा अभ्यास जास्त असतो, तसेच एकूण लोकसंख्या, पर्जन्यातील विभागवार बदल, मुख्य रचना म्हणजे महाराष्ट्राची एक दख्खनचं पठार जे आहे त्याची रचना, हवामान, पर्जन्यमान, मृदा, ग्रामीण वस्त्या, तांडे, झोपडपट्ट्या इत्यादींचे प्रश्न, गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, तसेच महाराष्ट्राचा इतिहास आणि भारताची राज्यघटना. भारतीय राज्यघटना यामध्ये घटना तर कशी तयार झाली, घटनेच्या प्रस्तावनेमागे मुख्य भूमिका व तत्वे काय आहेत, एकूण आपली राज्य केंद्र व राज्य संबंध कसे आहेत, निधर्मी राज्य कशा पद्धतीनं आहे आपलं भारतीय. मुख्य परीक्षेमध्ये हे 4 जे घटक आहेत ते पूर्व परीक्षेमध्येही आपण अभ्यासलेले असल्यामुळे आपल्याला यामध्ये जास्त मोठ्या अडचणी येत नाही. त्यानंतर मात्र आपण मगाशी जे पाहिलं की पदाच्या कर्तव्याकरिता आवश्यक असलेलं ज्ञान ज्या प्रश्नामाध्यमातून विचारलं जातं ते या 5 ते 9 दरम्यान दिलेल्या अभ्यासक्रमामध्ये आहे, जे की आपल्याला PSI पदी गेल्यानंतर ते ज्ञान उपयोगी येऊ शकतं. यामध्ये आहे पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे मानवी हक्क व जबाबदाऱ्या. यामध्ये मानवी हक्क म्हणजे काय, हे आंतरराष्ट्रीय पातळीवरती ह्याचे काही स्टँडर्ड्स असतात, काही मानकं असतात, ते काय आहेत, किंवा भारतातील मानवी हक्क व जबाबदाऱ्या याची यंत्रणा भारतामध्ये कशी आहे, किंवा या संदर्भात आपल्या इथं काही कायदे आहेत तर ते कोणकोणते कायदे आहेत. नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955, मानवी हक्क अधिनियम 1993, कौटुंबिक हिंसाचार महिलांचे संरक्षण अधिनियम 2005, ॲट्रॉसिटी ॲक्ट 1989, हिंडाबंदी कायदा 1961 आणि महात्मा गांधी तंटामुक्ती अभियानसुद्धा याच्यामध्ये समावेश होतो. तसेच पोलिसांसाठी अतिशय महत्त्वाचे असणारे 4 कायदे यामध्ये दिलेले आहेत, अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यामुळं पोलीस पदावरती आत्ताच तुम्ही पात्र आहात की नाही यासाठीची ही पहिली परीक्षा या ठिकाणापासून सुरुवात होते. तर यामध्ये पुढील 4 कायद्यांचा, अतिशय महत्त्वाच्या कायद्यांचा समावेश होतो, ते पुढील प्रमाणे. क्रमांक 6 मध्ये जो कायदा दिलेला आहे महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951, हा अतिशय महत्त्वाचा कायदा आहे, जो की पूर्वीचा जो बॉम्बे पोलीस ॲक्ट होता त्यालाच आत्ता 2013 मध्ये महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 असं नामांतरण केलेलं आहे. त्यानंतर क्रमांक 7 आहे भारतीय दंड संहिता म्हणजेच इंडियन पिनल कोड 1860. क्रमांक 8 आहे फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 म्हणजे क्रिमिनल प्रोसिजर कोड, CRPC ह्याला म्हणतात, तर भारतीय दंड संहितेला IPC असं म्हणतात. हे प्रचलित नावं झाली. आणि क्रमांक 9 आहे भारतीय पुरावा कायदा 1872, इंडियन एव्हिडन्स ॲक्ट. तर हे अतिशय महत्त्वाचे कायदे आहेत. या कायद्यांकडे जर आपण पहिल्यांदाच आपल्याला अभ्यासत असू किंवा पहिल्यांदाच काहीतरी हे माहिती होत असेल तर बिलकुल गांगारून जाण्याचं कारण नाही. ज्यावेळेला आपण यामध्ये पडू निश्चितच आपल्याला हे अगदी सोपं वाटेल. पहिल्यांदा आपण या गोष्टीसाठी सुरुवात तरी करायला हवी. पूर्व परीक्षेतील कष्टानंतर मुख्य परीक्षा आणि मुख्य परीक्षेच्या कष्टानंतर यशस्वी झाल्यावर शारीरिक चाचणी आणि मुलाखत या टप्प्याकडे आपण वळूया. शारीरिक चाचणी आणि मुलाखतीसाठी या एकाच दिवशी घेतल्या जात असल्यामुळे एकाच 3 म्हणजे एका पदासाठी 3 या प्रमाणामध्ये उमेदवारांची निवड केली जाते. यातील शारीरिक चाचणी ही 100 गुणांसाठी असते, तर मुलाखत ही 40 गुणांसाठी असते. शारीरिक चाचणीमध्ये आपल्याला वेगवेगळे इव्हेंट्स म्हणजे वेगवेगळे प्रकार, यासाठी वेगवेगळे गुण दिले जातात, ते आपण डिटेल पद्धतीने पुढे पाहूया. यामध्ये पुरुष आणि महिलांसाठी वेगवेगळ्या इव्हेंट्सची रचना केलेली आहे. पुरुषांसाठी 4 इव्हेंट्स आहेत. 800 मीटर धावणे 50 गुण, लांब उडी 15 गुण, पुलअप्स 20 गुण, गोळाफेक 15 गुण. यामध्ये 800 मीटर धावणे हे आपण 2.5 मिनिटामध्ये म्हणजे 2 मिनिटे 30 सेकंदामध्ये पूर्ण करायला हवीत. तर लांब उडी 4.5 मीटरपर्यंत मारायला हवी. त्यापेक्षा कमी मारल्यास आपल्याला 15 पैकी कमी होत जातात गुण. जसं कमी माराल तसं अगदी 0 पर्यंतही गुण पडू शकतात. 8 पुलअप्स काढायचे, त्याला 20 गुण दिलेले आहेत.
तर गोळाफेक मात्र 7.5 मीटरपर्यंत करायचे, त्याला 15 गुण दिलेले आहेत. महिला उमेदवारांसाठी 3 इव्हेंट्सची रचना करण्यात आलेली आहे. 200 मीटर धावणे यासाठी 40 गुण, 3 किलोमीटर चालणे यासाठी 40 गुण आणि गोळाफेक यासाठी 20 गुण. यामधील 200 मीटर धावणे म्हणजे मॅक्सिमम टाइम जर असेल 35 सेकंदाचा, 35 सेकंदाच्या आत येणाऱ्या उमेदवाराला 40 गुण दिले जातात. त्यापेक्षा जास्त कालावधी लागत असेल तर त्यांचे गुण वरचेवर कमी होत जातात, ते शून्यापर्यंतही कमी होऊ शकतात. तसेच 3 किलोमीटर चालण्यासाठी एकूण 23 मिनिटांचा वेळ दिलेला आहे. त्यापेक्षा अधिक जर वेळ लागत असेल तर त्यांचे एकूण 40 गुणापैकी गुण कमी होत जातात. तसेच गोळाफेक ही 6 मीटरपर्यंत करायला हवी. त्यापेक्षा कमी गोळा टाकणाऱ्या उमेदवारांना एकूण 20 गुणांतील गुण कमी होत जातात. शारीरिक चाचणी सुरू होण्यापूर्वी आपण पूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे छाती आणि उंची याचं मोजमाप केलं जातं. जर आपण दिलेली मोजमापं किंवा आयोगाने पात्रता निकष ठेवलेली मोजमापं जर आयोगाला न मिळाल्यास आपण त्याच ठिकाणी अपात्र होऊ. म्हणजे पूर्व परीक्षा दिली त्यासाठी केलेली मेहनत, मुख्य परीक्षा देण्यासाठी केलेली मेहनत, या सर्व काही गोष्टी वाया जातात. त्यामुळे आपण या गोष्टी अगोदरच मोजून घेणं गरजेचं आहे. यानंतर आहे घटक मुलाखतीचा. मुलाखतीमध्ये एक IPS अधिकारी आणि एक आयोगाचे सदस्य आपली मुलाखत घेतात आणि आपल्या व्यक्तिमत्वाची चाचणी घेऊन आपल्याला 40 पैकी गुणांचं वाटप करतात. यानंतर मुख्य परीक्षेतील दोन्ही पेपरचे एकूण गुण, शारीरिक चाचणीचे एकूण गुण आणि मुलाखतीचे एकूण गुण या सर्वांची बेरीज केली जाते. यामध्ये पूर्व परीक्षेचे गुण मोजले जात नाहीत आणि या मुख्य परीक्षा, शारीरिक चाचणी आणि मुलाखतीच्या एकूण गुणांच्या बेरजेद्वारे गुणवत्ता यादी लावली जाते आणि आपली या पदासाठी निवड होते. यातून आपली PSI पदी निवड झाल्यास आपल्याला प्रशिक्षण कोणत्या ठिकाणी दिलं जातं हा नेहमीच उत्सुकतेचा विषय असतो. PSI आणि DYSP या 2 पदांसाठी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जातं. भारतातील सर्वात जुनी पोलीस अकादमी आणि सर्वात प्रतिष्ठित अशी पोलीस अकादमी महाराष्ट्र पोलीस अकादमी. यामध्ये आपण लवकरच प्रवेश मिळवाल अशी आशा व्यक्त करून तुम्हा सर्व भावी PSIंना हार्दिक शुभेच्छा. MPSCpedia ही व्हिडिओ आपल्याला आवडल्यास आमच्यासाठी नक्कीच लाईक करा आणि प्रतिक्रिया मात्र जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अनमोल आहेत. मित्रांसाठी शेअर करा आणि स्वतःसाठी काय करा? स्वतःसाठी हे चॅनल सबस्क्राईब करा. खाली दिलेलं बेल आयकॉन दाबून आमच्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. धन्यवाद. MPSCpedia बाय रामेश्वर.